त्यावेळेस मला गाडीत म्हणले, अरे माझ्या गरीबाचं लेकरू याला गाडीत बसू द्या तुम्ही, बाकी मोठे असला तरी तुम्ही गाडीच्या खाली उतरा, या लेकराला बसू द्यायची इच्छा ना. माझं कुठलं मतदान नसताना, माझं राजकीय वय नसताना सुद्धा साहेबांनी मला गाडीमध्ये घेतलं. ह्या गोष्टीची आज खूप खंत वाटते. आज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्यतिथी. मंत्री पंकजा मुंडेंनी गडावर येऊ नका असं आवाहन जरी केलं असलं तरी मात्र गडावर मोठी मुंडे भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे सगळे त्यांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आज काय साहेबांच्या आठवणींना उजाळा द्याल. साहेबांच्या आठवणींना उजाळा देताना शब्द तर सुचतच नाहीत, कारण लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा सर्वसामान्य लोकांबरोबरचा संपर्क आणि त्यांच्या नेतृत्वाची जी पोकळी झाली महाराष्ट्रामध्ये, ती पोकळी कधीच भरून येऊ शकत नाही. त्यांच्या जाण्यानं जिल्ह्याचंच नाही तर मराठवाडा, महाराष्ट्राचं, देशाचं जे मोठं नुकसान झालं, ते नुकसान पावलोपावली आम्हाला या ठिकाणी रोज त्या ठिकाणी दिसतं. आणि आजचा दिवस म्हणजे आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर मुंडे साहेबांच्या त्या आठवणीनं पूर्ण आमचं मन म्हणजे अक्षरशः हे लावून जातं की हे काय होतं आणि काय झालं. आज 12 वर्ष होऊन गेले, एक तप पूर्ण झाला. पण 12 वर्ष होऊनही मुंडे साहेबांचा 2 जूनला रात्री 12 वाजता जो मला फोन आला होता, तो कालच फोन आला होता. आणि उद्याच्या कार्यक्रमाची 3 जूनच्या तयारी करा, काय काय तयारी झाली आहे, ह्या सगळी त्यांनी जी विचारणा करून शेवटचा फोन झाला, त्या फोनची काल रात्री फोन केल्यासारखं वाटतंय. 12 वर्षाचा काळ जाऊनही साहेब आणखी प्रत्येकाच्या हृदयात, मनामध्ये तेवढंच मोठं स्थान निर्माण करून बसले. आज गडावर नतमस्तक झाला असताना तुम्हाला काय एखादी आठवण साहेबांची वगैरे येते का? साहेबांच्या पुण्यतिथीला येताना अक्षरशः आपण साहेब नाही त्याचं तीव्र दुःख होतं आहे. आणि जसं आपल्या घरातला कोणीतरी कुटुंबातला कुटुंब प्रमुख हरपला, तसा राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातला एक सर्वांचा आधार आपल्यातून निघून गेला, याचं तीव्र दुःख मनात येतं व बेचैन होतं. आजही 12 वर्षानंतरही साहेब नाहीत आणि दररोज असल्याप्रमाणे जे वाटतात, पण इथं आल्यावर साहेब नाहीत त्याचं फार दुःख होतं आणि मन बेचैन होतं. एखादं परळी मतदारसंघातलं एखादं काम, ज्या कामाकडे तुम्ही पाहिलं तरी साहेबांची आठवण येते, असं कोणतं एखादं काम आठवतं का? मुंडे साहेबाचा विषय असा होता की त्यांनी कुठलंही जरी काम जरी केलं किंवा नाही केलं तरी त्यांचे एवढे कामं होते, लोकांना भेटणं, जे रात्रीचा जे त्यांच्याकडे माणूस आला ते शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक माणसाला भेटत होते. कामाचा तर त्यांनी एक साधा फोनही केला तर कुठलंही काम सहजच होत होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांना भेटणं आणि त्यांना पाठीवर थाप टाकली की सर्वात मोठा आनंद ते होत होता. ते साहेब, तुमची आणि साहेबाची एखादी आठवण जेणेकरून आज गडावर आलात, नतमस्तक झालात, ती नक्की तुम्हाला येते, अशी कोणती आठवण आहे? मुंडे साहेबांची आठवण ही नेहमीच येते, कारण मुंडे साहेब हे तर माझ्यासाठी तर एक दैवत असल्यासारखे होते. कारण त्यांची आठवण काढण्यात प्रत्येक आज 12 वर्ष झाले तरीसुद्धा पावलोपावली मुंडे साहेबांची आठवण येते. मुंडे साहेब हे एका कोणत्या जाती धर्माचे नसून 18 पगड जातीचे पोशिंदा होते आणि त्यांचं कार्य एवढं महान होतं की आज 12 वर्ष झालं तरी त्यांना विसरणं हे शक्यच नाही. आणि प्रत्येक माणूस, आपला कुटुंबातला माणूस हा आपल्याला वरून आशीर्वाद देतोय अशी भावना प्रत्येकाची मनात या ठिकाणी आहे. आणि मुंडे साहेबाची आठवण म्हणजे मुंडे साहेब हे माझे म्हणजे त्यांच्या शेजारी आम्ही राहत होतो. त्यांचं पूर्ण म्हणजे वागणं, बसणं, उठणं आम्ही समोर पाहिलेलं आहे. खरं सांगू, असा नेता पुन्हा होणे नाही. आणि त्यांच्या आज 12 वर्ष जाण्याने त्यांच्या आठवणीनं आदरणीय नामदार पंकजाताई साहेब त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचा वारसा हे चांगला भक्कमपणे चालवत आहेत. आज पंकजा मुंडेंनी आव्हान देखील केलं होतं गडावर येऊ नका म्हणून, मात्र तरी पण मोठी गर्दी जी आहे ते पाहायला मिळते. कसं पाहताय? ही गर्दी थांबणारी नाही आहेच, कारण साहेब थांबणारे नव्हते. साहेबांनी जे लोकांना चालण्यासाठी वाट पाडून दिली, जी वाट खऱ्याची होती, ती वाट पुढे सुरू ठेवण्यासाठी हे लोक येतातच. प्रत्येक साहेब ताई नको म्हटलं तरी लोकांना साहेबांची आवड आहे. आज 12वी पुण्यतिथी आहे, यानिमित्त साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालण्याचा लोक प्रयत्न करतात. साहेब गेल्यापासनं आज काय परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे, देशाची झाली आहे की म्हणजे सर्वसामान्यांना कोणी वाली नाही आहे. जे सर्वसामान्यांना धरून साहेब पूर्ण काम करायचे, त्यांचा केंद्रबिंदूच सर्वसामान्य माणूस होता. शेतकरी, कष्ट करणारा, काम मजूर
या सगळ्याला घेऊन साहेब पुढची पिढी घडवत होते. अशातच आज 12 वर्ष झालेत. प्रत्येक दिवस त्यांची आठवण येते. आज जे कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य माणूस आहे त्यांना आज एकही दिवस असा जाणवत नाही ज्या दिवशी साहेबांची आठवण येत नाही. त्यांचा वारसा पुढं चालवा, त्यांच्या पावलावर पाऊल चढून पुढं चालव, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून. म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. साहेबांचा वसा जो आहे तो चालवण्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतोय. आमच्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढं करतोय. साहेबांचं इतकं अनमोल देणं आहे साहेबांना समाजाला की ते आम्ही कधीच विसरू शकत नाहीत. धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात. आणखीन इकडं प्रतिक्रिया घे. खरं तर मुंडे साहेबांच्या नावावरती कामगारांचे अनेक प्रश्न जे आहेत ते तुम्ही मार्गी लावताय. काय आठवणींना उजाळा? साहेबांच्या अशा अनेक आठवणीत ऊसतोड मजुराचा आमचा कुठलाही प्रश्न असू द्या, चाहे मुख्यमंत्री असू, पंतप्रधान असू, साहेब सत्तेत असूत नसूत, अहोरात्र ऊसतोड मजुरासाठी त्यांनी जे परिश्रम म्हणजे घेतला, आमच्यासाठी जे कष्ट घेतलं साहेबांनी, जीवनात आज खूप मोठी त्यांची आमची खंत वाटते. एक सर्वसामान्य ऊसतोड मजुराचा मुलगा असताना मला माजलगाव ते मसाजोग आपले गंगा मसला इथं प्रवासाचा वेळ आला. सोबत दिग्गज नेत्यांनी मला गाडीच्या खाली असं ओढून उतरायचा प्रयत्न केला, पण साहेबांनी त्यावेळेस मला गाडीत म्हणले, अरे माझ्या गरीबाचं लेकरू याला गाडीत बसू द्या तुम्ही, बाकी मोठे असला तरी तुम्ही गाडीच्या खाली उतरा, याला लेकराला बसू द्यायची इच्छा ना. माझं कुठलं मतदान नसताना, माझं राजकीय वय नसताना सुद्धा साहेबांनी मला गाडीमध्ये घेतलं. ह्या गोष्टीची आज खूप खंत वाटते. खरं तर तुमच्यासाठी एखादी साहेबांची कोणची आठवण आहे गडावर आल्याच्या नंतर ती नक्की आहे? नक्कीच मुंडे साहेबाच्या आठवणी इतक्या आहेत की सांगायला दिवस पुरणार नाहीत. एवढ्या आठवणीत मुंडे साहेबांनी समाजासाठी आणि या बीड जिल्ह्यासाठी नव्हतं, संबंध महाराष्ट्रासाठी इतकं काम केलं आहे. माझ्यासाठी म्हणलं तर या गडावर आल्याच्या नंतर मुंडे साहेब जे आम्ही मुंडे साहेबाला भेटायचो, आमच्या केज विधानसभेची पोटनिवडणूक होती विधानसभेची, त्यावेळेस तितकीच ऊर्जा ह्या गडावर आल्याच्या नंतर मुंडे साहेबाच्या समाधीवरती नतमस्तक झाल्याच्या नंतर आम्हाला ऊर्जा मिळते. आणि मुंडे साहेब जे होते ते शब्दात सांगता येत नाहीत, आठवणीत सांगता येत नाहीत. मुंडे साहेब हे सर्वसामान्याच्या आमच्यासारख्या तरुणाच्या हृदयात आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्हाला काम करण्याची, समाजासाठी या आमच्या बांधवांसाठी काम करण्याची मुंडे साहेबांकडून आम्हाला ऊर्जा मिळते. आणि तसंच आदरणीय पंकजाताई ही मुंडे साहेबाच्या पावलावर किंवा त्यांच्या विचारावर काम करीत असल्यामुळं जे मुंडे साहेबाची आम्हाला थोडीफार कुठं कमी नसल्याची जाणवत होती ती भरून निघण्याचं काम पंकजाताईच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया आहे ज्या कार्यकर्त्यांनी मुंडे भक्तांनी प्रतिक्रिया देत आहेत, हे नक्कीच मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकीत हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवतात. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र गडावर आल्याच्या नंतर हे मुंडे भक्त भावुक होत असल्याचं देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, बीड, गोपीनाथगड.